नोटीस पाठवलेली आहे। हायकोर्टाच्या निर्देशानंतर ही नोटीस बजावल्याचं कळतंय। आझाद मैदान रिकामं करावं अशा सूचना या नोटीसमधून देण्यात आल्या। परवानगी नसल्यानं तसंच नियमांचं उल्लंघन झाल्यानं मैदान खाली करण्याच्या सूचना या नोटीसमधून देण्यात आलेल्या आहेत। तर मुंबई पोलिसांनी जरांगे यांना नोटीस पाठवलेली आहे। तर या मुंबई पोलिसांच्या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। आझाद मैदान लवकरात लवकर रिकामं करा। आंदोलनासाठी खारघर किंवा नवी मुंबईचा विचार करावा। 5,000ची परवानगी असताना अधिक लोक आणली गेली। रस्त्यावर वाहनं पार्क करून जनजीवन विस्कळीत केलं। आणखी लोक आणून चक्काजाम करण्याचा इशारा दिलेला आहे असं देखील पोलिसांनी म्हटलेलं आहे। आंदोलकांनी रस्त्यावर अन्न शिजवलं। रस्त्यावर असभ्य वर्तन करत सामाजिक स्वास्थ्यास बाधा आणली। जरांगेंनी हमीपत्रातील जवळपास सर्व बाबींचं उल्लंघन केल्याचंही पोलिसांनी म्हटलंय। आंदोलनादरम्यान एका आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न देखील होता। आंदोलनामध्ये लहान मुलं, गरोदर महिला आणि वृद्धांना सहभागी केलं। बेस्ट बसमध्ये आंदोलकांचं प्रवाशांसोबतचं उद्धट वर्तन देखील समोर आलेलं आहे। आंदोलकांकडून रेल्वे स्टेशन आणि परिसरात हुल्लडबाजी करण्यात आली। आंदोलन थांबवायची काहीच कारण नाही, कारण आझाद मैदानाला जरी त्यांनी नोटीस दिली असती तर नोटीस वरती काय म्हटलं त्यांनी, तुम्हाला ज्या ज्या वेळी आंदोलन करायचे त्या त्यावेळी रोजच्या रोज त्याला रिन्युअल करा। आणि ते रिन्युअल आपण प्रत्येक वेळी केलं आहे। कालही त्याला अर्ज दिलेला आहे, परवाही दिलेला आहे अर्ज। इथं तेवढेच बसतात। बाहेर जे लोक आलेले आहेत ते त्यांना भेटी द्यायला आलेले आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काही गणपती बघायला आलेत, काही इकडे तिकडे फिरायला आलेत आणि काही आंदोलनाला भेटी द्यायला आलेत। मग अशा महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना आम्ही थोडी आणू शकतो, कारण ते त्यांच्या पद्धतीने येणारच आहेत लोक। 100% लिगली उत्तर देणार, त्यांना विनंती करणार, परत आमचं हे आंदोलन अशा पद्धतीने चालू आहे। आणि सरकारने न्यायालयाला कोणत्याही प्रकारचं चुकीचं मार्गदर्शन किंवा गाईड करू नये की जेणेकरून काय न्यायालयाला अशा प्रकारच्या नोटिसा काढाव्या लागतात। त्याचं पालन कसं करणार आहात तुम्ही, त्याच्यासाठी काय पावलं उचलली गेली या संदर्भात? त्याचं पालन आता आपल्याला दादांनी सांगितले, अर्ज केलाय। मी त्यांना सांगितलं रात्री 1 वाजता नोटीस मला सकाळी आली 4-5 वाजता, ती सांगण्यासाठी मी आलो की काय नोटीस आहे नेमकी आणि त्यांचं असं म्हणणं की भंग झाला आणि त्या नियमावलीत आमरण उपोषण किंवा तुमचा अर्ज ग्राह्य धरण्यात नाही, तो 1 तारखेनंतर किंवा 30 तारखेनंतर तो नव्हता। तर तो आपला सुट्टी असल्यामुळे तो नियमावलीत बसतो की नाही बसतो हा चिकित्सेचा भाग आहे, तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे। कुठल्या अटीचा भंग झाला असं? वेळेचं बंधन असेल किंवा तुमचं आंदोलन आमरण उपोषणाचं असेल, तो त्या संज्ञेमध्ये नाहीये। आणि एक मिनिट आणि घटनादत्त अधिकार हा आंदोलन करण्यासाठी देऊ शकता, मोर्चे काढण्यासाठी देऊ शकता, सभा भरवण्यासाठी देऊ शकता। मग आंदोलन जर आमरण उपोषण असेल तर ते वेगळं कसं असू शकतं? एकाच वेळी 2 वेगळ्या गोष्टी चालू शकतात। पण तुम्हाला तुम्ही नोटीस दिली आहे, का दिली आहे? ती आझाद मैदान पोलीस स्टेशनने दिलेली आहे, पोलीस प्रशासनाने दिलेली आहे। आता पुढची तुम्ही कोर्टात कसं करणार तुम्ही जे मांडू ते तुम्ही ऐकणारच आहात। नाही, असं आहे की काय काय पालन केलेलं आहे, त्रुटींच्या काय काय सूचना केलेल्या आहेत ज्या ह्या आहेत? नाही, कालच्या आपण सूचना पाळल्या, तुम्ही बघितलं रोडवर बऱ्याचशा गाड्या खाली झालेल्या आहेत। आपण ते माझ्याकडे बसण्यापेक्षा तुम्ही रोडच्या बातम्या दाखवल्या पाहिजेत। काही ठिकाणी आणखी पण गाड्या आहेत, ज्या ठिकाणी शाळा आहेत, कॉलेज आहेत, अशा ठिकाणी पण गाड्या आहेत। नाही, गाड्या बऱ्यापैकी खाली झालेल्या आहेत, बॅक साईडला पण आहे गाड्या बऱ्यापैकी खाली झालेल्या आहेत आणि त्याला वेळ दिलेला आहे कोर्टाने, 12-1 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे, तर त्याप्रमाणे ते खाली करतील। ठीक आहे, हिंदीमध्ये इंद्रजित जिस तरह से एक नोटिस आया सर, हिंदी चालू दे ना, मग हिंदी मराठी काय चालू द्या, कॅमेरा चालू जे असेल ते चालू द्या। वकील साहेब, अरे नाही घेतला रे, मराठी घेतला तर मी परत कशाला? आता या सगळ्या नोटीस त्या नोटीस हिंदी अपन सेपरेट करिए, सेपरेट लेंगे ना हिंदी, उनका मराठी चालू है।
तर हे होते जरांगे पाटलांचे वकील आशिष राजे गायकवाड. त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पोलिसांनी जी नोटीस पाठवलेली आहे त्या नोटीसीला आम्ही आव्हान देणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर मुंबई पोलीस यांनी मनोज जरांगे यांना नोटीस पाठवलेली आहे. आझाद मैदान लवकरात लवकर रिकामं करावं अशा सूचना या नोटीशीमधून देण्यात आल्यात आणि याच संदर्भात त्यांचे वकील आशिष राजे गायकवाड यांनी जरांगेंसोबत चर्चा केलेली आहे आणि या संदर्भात आव्हान देणार असल्याचं देखील सांगण्यात आले. या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. कृष्णात, मुंबई पोलिसांनी जरांगे पाटलांना नोटीस पाठवलेली आहे. काही वेळापूर्वी जरांगेंच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की या नोटीसीला आव्हान दिले जाणार आहे. थोड्या वेळापूर्वी आशिष राजे गायकवाड जे हायकोर्टात जरांगे यांची बाजू मांडतात ते या मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की जी मुंबई पोलिसांनी आम्हाला नोटीस दिलेली आहे त्याला आम्ही आव्हान देणार आहोत आणि त्याचबरोबर आज दुपारच्या संदर्भात दुपारी 3 वाजता देखील सुनावणी आहे आणि त्या संदर्भात पुढची चर्चा करण्यासाठी आणि काय बाजू मांडायची या संदर्भात सल्लामसलत करण्यासाठी ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आले होते. आणि यानंतर आता मुंबई पोलिसांनी जी नोटीस पाठवलेली आहे त्याला कशा प्रकारे आव्हान दिलं जातं, कारण 1 दिवसाचीच परवानगी दिली गेली होती. त्यानंतर अनेक नियम व अटी शर्ती टाकल्या होत्या, परंतु त्या नियम व अटी शर्तींचं पालन न करता हे आंदोलन सुरू ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळं आपल्याला हे मैदान खाली करावं लागेल अशा प्रकारचे या नोटिसीमध्ये म्हटलं गेलेलं आहे. परंतु या नोटिसीला आव्हान देणार असल्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळं नक्कीच आज मुंबई हायकोर्टामध्ये 2 सुनावण्या होतील. एक तर या संदर्भात हायकोर्टात आव्हान दिलं जाईल या नोटीसला मुंबई पोलिसांच्या. त्यानंतर जी नियमित सुनावणी आहे कालची राहिलेली ती देखील सुनावणी पूर्ण होईल. परंतु आशिष राजे गायकवाड जे मनोज जरांगे यांचे वकील आहेत त्यांचं मत आहे की आम्ही आता रोडवरच्या ज्या गाड्या आहेत त्या हायकोर्टाने सांगितल्यानुसार काढलेल्या आहेत. बरेच रोड हे रिकामे करण्यात आले आहेत. मुंबईकरांना त्रास होईल अशा प्रकारे कुठेही गाड्या पार्क केल्या गेलेल्या नाहीत. काही ठिकाणी गाड्या पार्क केलेल्या असतील तर त्या देखील येत्या काळामध्ये काढल्या जातील. त्यामुळं मुंबईकरांना त्रास होईल अशा प्रकारे आमच्या आंदोलनकर्त्यांकडून काही होणार नसल्याचं त्यांचं मत आहे. परंतु आता मुंबई हायकोर्ट या संदर्भात नेमकी काय भूमिका मांडतं ते देखील महत्त्वाचं आहे. काय निर्णय देतं दुपारी 3 वाजता ते देखील महत्त्वाचं आहे. आणि जी मुंबई पोलिसांनी जी बजावलेली नोटीस आहे त्या संदर्भात देखील या संदर्भात हायकोर्टात आव्हान दिलं जाणार आहे. कृष्णात, मनोज जरांगे पाटील या संदर्भामध्ये काही प्रतिक्रिया देणार आहेत. कधीपर्यंत आणि प्रतिक्रिया देणार आहेत काही कळलंय का? नाही, सध्या तरी त्यांची प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. परंतु थोड्या वेळामध्ये ते माध्यमांशी बोलू शकतात, कारण जी नोटीस आलेली आहे त्या नोटीसीला कशा प्रकारे आव्हान दिलं जाणार आहे त्या संदर्भात आपली भूमिका मांडू शकतात. त्याचबरोबर आणखी काही मराठा आंदोलक विविध ठिकाणी पसरलेले आहेत. त्याचबरोबर काही आंदोलक हे काही प्रमाणात मुंबईकरांना त्रास होईल अशा प्रकारची भूमिका घेत आहेत. तर त्यांना देखील समज देण्याचा प्रयत्न हा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होईल, कारण अजून देखील काही गाड्या रोडवर राहिलेल्या आहेत. त्यांना देखील सांगितलं जाईल की तुम्ही रोडवरच्या गाड्या ह्या हलवणं गरजेचं आहे. मुंबईकरांना त्रास होईल अशा प्रकारे कुठलेही कृत्य हे मराठा आंदोलकांकडून होऊ नये अशा प्रकारचाच प्रयत्न हा मनोज जरांगे पाटील यांचा आहे. आणि कालच्या सूचनेनुसार कालच्या आव्हानानुसार अनेक गाड्या ह्या रोडवरून हलवून दुसऱ्या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या आहेत आणि मुंबईकरांना होणारा जो त्रास आहे तो कमी करण्याचा प्रयत्न हा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. नक्कीच कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे आणि नोटीसीला आव्हान दिले जाणार आहे आणि या संदर्भात नेमकं आज दिवसभरामध्ये काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असणार आहे.